आज पिहूच्या स्पेशल फरमाईशवर माझ्याकडे बनते आहे मेथीचे पराठे. मेथीच्या पराठ्यांमध्ये ना जरा बेसनही मी मिक्स करत असते, त्यामुळे खूप छान चव येते. आणि मसाले आपले बेसिकच तिखट, मीठ, हळद, थोडंसं जे आहे ना ओवा, जिरेपूड, धनेपूड आणि जे ऑर्गॅनो वगैरे असते ना तेही घालते. तितकंच चटपटीत होतात पराठे. म्हणजे ज्याला चटणी, ठेचा किंवा भाजी वगैरे नसेल खायची ना पराठ्यांसोबत, त्यांनी फक्त तेल लावून जरी खाल्ला ना हा पराठा तरी अप्रतिम लागतो. आणि मेथीचा आहे म्हटल्यावर म्हणजे त्याचाच एक मस्त असा फ्लेवर येतो की विचारू नका. मला तर मेथीचे पराठे फार आवडतात आणि माझ्या पिहूलाही फार आवडतात. आणि म्हणजे मी बऱ्याच जणींचं बघितलं आहे की मेथीचे किंवा पालकचे पराठे ना मिक्सरमधनं फिरवून करतात, म्हणजे त्याची प्युरी बनवून. पण त्यापेक्षा ना तुम्ही मेथी म्हणा किंवा पालक असं मस्त बारीक कट करून त्याचे पराठे करून बघा. इतके मस्त ना क्रिस्पी, वेगळाच क्रिस्पीनेस येतो त्याला. तुम्ही कधीतरी ना अशा प्रकारे पराठे करून बघा. आणि सोबतच भाजतानाही मस्त खरपूस भाजायचे, त्यामुळे त्याचा सुगंधही घरभर दरवळतो आणि चवीलाही ते मस्त लागतात. तुम्ही कसे पराठे बनवता ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा ना, हे तेलाचं मी जेव्हापासनं म्हणजे यूज करते आहे ना, याने माझं काम इतकं सोपी केलं आहे ना. नाहीतर मी आधी ना म्हणजे हाताने तेल लावायची, चटकेही बसायचे किंवा माझ्याकडे होतं एक सिलिकॉनचा ब्रश, तो तरी यूज करायची. पण तो प्रत्येक वेळेस मग क्लीन करा, वाटीमध्ये तेल घ्या, म्हणजे बऱ्याचशा तामझाम असायचा. पण यामुळे माझे खरंच कामं कमी झालेत आणि यूज करायला अशा फॅन्सी गोष्टी असल्यानं तर स्वयंपाक करण्यातही इंटरेस्ट येतो, नाही का? बरं चला, पराठे माझे बनवून झालेत. आणि त्यानंतर ना काल साबुदाण्याचे पराठे केले होते बघा. आणि हो, काल साबुदाण्याचे पराठे केले होते. सो त्यातलंच जे त्याचं बॅटर आहे ना ते उरून होतं. सो म्हटलं आज त्याचेच मुलांना साबुदाणा वडा बनवून देते. पण साबुदाणा वडा ना थोड्या वेळाने भरपूर ऑइली होतो, म्हणून मी ना अशा प्रकारे तव्यावर थोडंसं तेल टाकून ना मस्त असे खरपूस भाजून दिलेत आणि खूप छान बनलेत बरं का. म्हणजे भीती होती कच्चे वगैरे राहतील, पण तसे काही राहिले नाहीत. त्यानंतर धावत पळत खाली यावं लागलं. म्हणजे सर्व मुलांना कितीही तुम्ही आवरून द्या ना काही घरी ठेवतातच. सो पिऊचं ऐकायला राहिलं होतं, ते द्यायला गेले. आणि बघा किती दिवसानंतर आज तुम्हाला मोक्षी दिसेल इथे व्हिडिओमध्ये. भरपूर दिवस मस्त गावी एन्जॉय करून आलेला तो. काल रात्री आला बहुतेक आणि म्हणून सकाळी सकाळी आला आज मला भेटायला. आज ना ब्रेकफास्ट न करता डायरेक्टली जेवण केलं. ठेचा आणि मस्त पराठे, सोबत दहीही होतं. पण तरी ठेचा असं जमला ना जिभेला, म्हणून इथे मी खरं तर सहज खाते आहे. खरं तर आपण तिखट लागलं की पाणी पितो, पण माहिती आहे का, पाण्याने तिखट पणा जो असतो जिभेला लागलेला तो जात नाही बरं का. त्यापेक्षा तुम्ही सहज किंवा मग थोडंसं तूप जरी खाल्लं ना तर तो तिखटपणा लगेच जातो. म्हणजे मी तरी असंच करते. आणि त्यानंतर जसं मी सांगितलं होतं, इतक्यात तर पोटात फार जळजळ होतं आहे, माहीत नाही काय इतके प्रॉब्लेम आहे खरं तर. पण ना ॲसिडिटी जर असेल तर थंड्या दुधाने लवकर फरक पडतो बरं का. सो त्यामुळे औषध वगैरे घेण्याआधी किंवा इनो वगैरे घेण्याआधी मी नेहमी थंड दूध प्यायचा जे आहे प्रयत्न करत असते. आणि खरंच त्याने ना फार लवकर म्हणजे ते जो गरमपणा वाटतो ना पोटात तोही शांत होतो आणि ॲसिडिटीसुद्धा बऱ्यापैकी जी आहे कंट्रोल होते. हाय, नमस्कार. मी स्नेहा पोपट फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त, मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो फ्रेंड्स, आज बनलेत माझ्याकडे मेथीचे पराठे आणि असे मस्त खरपूस भाजले ना की सर्व घरभर जे आहे त्याचा मस्त सुगंध दरवळलेला आहे. त्यामुळे भूक फार लागली होती. आधी जेवण केलं, आज ब्रेकफास्ट सर्व स्किप केलं आणि मस्त पोटभर जेवण केलं मी. आणि तसंही पराठे म्हटलं ना गरम गरमच मस्त लागतात ते. पण माहिती आहे का, म्हणजे मेथीच्या बाबतीत जरा वेगळं आहे. मेथीचे पराठे तुम्ही अर्धा एक तासाने जरी खाल्लेत ना, त्याचा जो स्मेल आहे ना, सुगंध आहे ना, तो आणखी जास्त यायला लागतो. म्हणजे मला तरी आवडतात. आणि आज मुलाची इतकी नाटकं, पिहूचं म्हणणं होतं मला पराठेच पाहिजे. आरू म्हणाली मम्मा पराठे नकोच, मला भाजी पोळीच दे. आणि आरूच्या पप्पांचं होतं मग पराठे बनवते, तर मग त्याच्या सोबतीला काय. मग म्हटलं आज फालतूच्या फरमाईश करायच्याच नाही. पराठे बनले, त्यासोबत ठेचा आहे, लोणचं आहे, दही आहे, 3 ऑप्शन आहेत. त्याला ज्याला जे आवडतं ते त्याने खायला पाहिजे. कारण किती करणार ना करून करून. बघा ना, पराठेही करा, आरूचं म्हणणं होतं भाजी पोळी करा, कर मम्मा. त्यानंतर त्यांना ब्रेकफास्टही वेगळे वेगळे लागतात. काय काय करणार मग खरंच. म्हणून आज ना म्हटलं नको, पराठे बनलेले आहेत, ब्रेकफास्ट बनलेला आहे. पराठ्यांसोबत ज्याला लोणचं लागतं तो लोणचं खा, ज्याला ठेचा लागतो त्याने ठेचा खावा.
मी एक्स्ट्राचं काहीही बनवणार नाही आणि तसंच केलं. पिहूला विचारलं, पिहूला पाहिजे होतं ग्रीन चिली सॉस, सो त्याला ते दिलं. आरूला विचारलं, तिला ठेचाही पाहिजे होता, लोणचंही पाहिजे होतं, ते दिलं. आणि आता आरूच्या पप्पांचं चाललं पराठ्यांसोबत काय बनवते, पण काहीच बनवणार नाही आहे मी, ठेचा आहे आणि ते आवडीने खाऊन घेतील ठेच्यासोबत. आणि मला तर म्हणजे काम कमी होतंय म्हटल्यावर मला तर काहीही आवडतं आणि काहीही चालतं. बरं चला, हे झालं सकाळची घाई गडबड आणि त्याचा गोंधळ, ते सर्व निपटलं मी. नंतर बघा घर मस्त क्लीन केलं आणि खरंच किचन क्लीन असलं ना एक वेगळं सुख मिळतं बरं का. म्हणजे नेहमीच हे सेंटेन्स तुम्ही ऐकलं असेल माझ्या तोंडातून, पण खूप मस्त वाटतं असं येऊन इथे उभं राहायला, बोलायला किंवा असं छान वाटतं मला. त्यानंतर आता मी केलेलं आहे तूप. त्यानंतर झाडं बघा मी दाखवते तुम्हाला, अशी सुकलीत ना, त्याला पाणी घालायचं आहे. आणि आणखी एक म्हणजे रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आजचा असं म्हटलं तरी चालेल. भरपूर दिवसापासून एक कमेंट येते आहे, ताई तुझं कबड दाखव, कपाट दाखव, कपाट दाखव. पण अशी कंडिशन आहे ना त्याची, दाखवण्यासारखी नाही आहे. असं गोंधळ झालेला आहे स्पेशली माझ्या कपाटामध्ये, कारण साड्या घातल्या ठेवल्या असंच केलेलं आहे. आणि जे रिअल आहे मला तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. असं नाही की आधी थोडंफार आवरायचं आणि मग दाखवायचं, असं नाही. म्हणून आज जे आहे जसं आहे तसं तुम्हाला आधी दाखवते. म्हणजे एक होतं ना आपल्याला मिसअंडरस्टँडिंग की माझंच का असं राहतं, माझ्याच कपाटात का गोंधळ असतो, माझ्याच्याने कामं होत नाहीत का, मलाच जमत नाही का, माझ्यातच नीटनेटकेपणा नाही का, मीच गावंढळ आहे का. म्हणजे असे बरेच म्हणजे मिसअंडरस्टँडिंग आपल्याला असतं स्वतःविषयीचं. सो दाखवते, कारण तुम्ही बघता मी सतत क्लिनिंग, सतत ऑर्गनायझेशन वगैरे माझं चाललेलं असतं, तरीसुद्धा घर म्हटल्यावर ह्या सर्व गोष्टी होतात. एखादं काम परफेक्ट होतं तेव्हा एखादं काम म्हणजे कमी जास्तही होतं. सो प्रत्येकच गोष्ट परफेक्टच करायला जाऊन स्वतःला त्रास करून घेण्यात काहीही फायदा नाही. त्यामुळे आधी माझं कबड कसं आहे ते दाखवते तुम्हाला, त्यानंतर तुमच्यासोबतच ते मस्त रचून घेते आणि त्यानंतर त्याचा फायनल रिव्ह्यू लुक जो आहे तुमच्यासोबत शेअरही करते. आणि आजच्या व्हिडिओत बस एवढंच असणार आहे, कारण आता कबड क्लीन करत बसली आणि ऑर्गनाईज करत बसल्यावर मला इतर गोष्टींसाठी नक्कीच वेळ नाही मिळणार आहे किंवा तितकी माझ्यात कॅपॅसिटीही नाही राहणार आहे. म्हणून सो चला आधी तूप काढून घेते. 8 ते 10 दिवसातून जे आहे मी तूप चावत असते. आता माझं तूप वगैरे बघा इथे मस्त बनवून तयार आहे. हा जो डब्बा दिसतोय ना, हा अर्ध्याच्या वर तूप जे आहे माझं 10 दिवसात तरी बनवून तयार होतं. आणि माझ्या पिहूला स्पेशली तूप फार आवडतं, त्यामुळे म्हणजे कितीही कंटाळा आला ना तरी सर्व कामं सोडून हे काम मी पहिले करत असते. चला तूप बनलं आणि आता हे पॅन खरं तर घसायचं होतं, पण मला ना या पॅनमध्ये मस्त असं पोळी मिक्स करून त्यात साखर टाकून खायला फार आवडते, त्यामुळे मी हे झाकून ठेवते. आत्ता जेवण झालं आहे पण रात्रीच्या जेवणात कामात येईल. त्यानंतर चिया सीड भिजायला टाकल्या होत्या, त्याही घ्यायच्या आहेत. पण त्याआधी मला थोडे जे हे प्लांट्स आहेत ना ते अरेंज करायचे आहेत. अरेंज करायच्या आधी त्याला पाणी देणं गरजेचं आहे. बघा किती सुकलं आहे हे प्लांट, तरीसुद्धा किती सर्व फुलं त्याला लागलेली आहेत. सो चला याला आधी पाणी देते. त्यानंतर इथे ना जवळपास 10 असे प्लांट्स होते, त्यातले 3 जे आहेत काल माझी मैत्रीण घेऊन गेली, त्यामुळे आता इथे बरीच मोकळी जागा आहे. आणि त्यामुळे म्हटलं चला यांना जरा सुटसुटीत ठेवून देते. तशी ही बरीच गर्दी झालेली दिसत होती इथे, म्हणजे आधी काही वाटत नव्हतं, पण प्लांट जशी ग्रो होतात ना मग तशी गर्दी व्हायला लागते. सो म्हणून मस्त आता हे सुटसुटीत ठेवलेत मी. आणि हे इथे दिसतंय ना तुम्हाला, ही मनी प्लांटचीच एक मार्बल म्हणून व्हरायटी आहे. आणि याच्यासाठी ना मला एक सुंदर हँगर बनवायचं आहे मायक्रमचं, हॉलमध्ये ठेवण्यासाठी. सो पाहते आज तर होणार नाही पण उद्या परवा नक्की बनवते. त्यानंतर हे प्लांट बघा काय मस्त ग्रो झालेलं आहे. चला पटपट हे सर्व मस्त अरेंज करते आणि लगेच जे आहे कबड आवरायला घेते. चला फायनली मी आता आलेली आहे माझं कपाट क्लीन करायला. आणि कपाटाच्या वर हा जो पसारा आहे हा नेहमी असाच असतो, तुम्ही बघितलं असेल. खूपदा क्लीन करते आणि तेव्हा ठरवते यानंतर कपाटाच्या वर पसारा ठेवणार नाही. पण एखादी जागा आपल्या घरात अशी असते बघा की तिथे आपण म्हणजे काही पसारा असला, एक्स्ट्राचं सामान असलं की ते म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी तिथे नेऊन ठेवल्याच जातं. तसं हे माझं कबड आहे. जे काही एक्स्ट्राचं काही असलं ना ते मी तिथे वर ठेवून देते. खूपदा प्रयत्न करते पण माझ्याच्याने काही होत नाही ते कपाट रिकामं ठेवायचा. बरं चला सर्वात आधी तर हा आरसा क्लीन करून घेतला, कारण पिहू सतत या आरशासोबत खेळत असतो आणि त्यामुळे हा एनी टाईम तुम्हाला घाणेरडा दिसत असेल बऱ्याचदा, कारण त्याला सवय आहे ओले हात घ्यायचे आणि आरशावरून फिरवायचे. सो चला वरवर कपाट क्लीन करून झालं माझं. कामापुरतं क्लीन करून घेतलंय मी, कारण कॅमेऱ्यामध्ये पूर्ण माझा काचच घाणेरडा दिसत होता आणि ते पण खूप जास्त क्लीन करत बसले नाही. थोडंफार क्लीन केलं नंतर करेल मी,
पण आता वरनं तर बरंच दिसतंय, आतनं काय कंडिशन आहे, काय सिच्युएशन झालेली आहे माझ्या कपाटाची ते शेअर करते. सर्वात आधी सांगते, हे आहे आरोहीचं, आरोहीच्या पप्पांचं, आरोहीचं आणि पिऊचं कबड. एका साईडला या तिघांचे कपडे आहेत आणि या साईडला माझे कपडे आहेत. सर्वात आधी यांचं कबड दाखवते. आणि आणखी एक गोष्ट, हे सुद्धा मीच क्लीन ठेवते बरं का, नाहीतर माझं कबड पाहून तुम्हाला वाटेल बापरे यांचं किती छान कबड व्यवस्थित अरेंज केलेलं, ऑर्गनाइज केलेलं, आणि स्नेहा तुझं किती डिक्लटर्ड आहे सर्व. पण त्यांचं सुद्धा ऑर्गनाइज मीच करते. पण होतं असं का त्यांचे कपडे कमी किंवा घड्या छोटे छोटे असतात, त्यामुळे ते मी लगेच ऑर्गनाइज करून ठेवू शकते. सो ही साईड आहे या तिघं बाप्लेकांची. इथे आहेत आरोहीच्या पप्पांचे कपडे, इथे आरोहीचे, आणि याची तब्येत जरा खराब आहे सो इग्नोर करा. आणि खालचा कप्पा आहे तो पिऊचा. आता मला खरंच कधी कधी कळत नाही बघा, म्हणजे माणसं जे आहेत म्हणजे कपड्यांच्या बाबतीत इतके समाधानी कसे असतात. कधीही आपल्या बायकांना तर असं असतं, म्हणजे आपल्याकडे भरपूर असलं तरी कपड्याच्या बाबतीत मात्र आपलं असं असतं आणखी मिळू दे, आणखी मिळू दे, आणखी मिळू दे. पण मात्र माणसं त्या बाबतीत तृप्त असतात. आहेत ना माझ्याकडे 3-4 ड्रेस ठेवलेले, का झालं आमच्याकडेही तसंच आहे. आता इथे तुम्हाला दिसत आहेत मोजके 4 ड्रेस, पण त्यांच्याकडे मोजके 4 ड्रेस नाही आहेत, 4-5 ड्रेस जे आहेत प्रेस करायला दिलेले आहेत. सो इथे सध्या तरी 4च आहेत. यामध्ये त्यांचे फेस्टिव्ह वेअर असतात, तेही त्यांच्याकडे फक्त 2 आहेत मोजकेच, आणि तेच ते आलटून पालटून घालत असतात आणि त्यांना आवडतातही फार. आणि हा जो खाकी कापड आहे तो MSCB कडनं मिळतो ड्रेस शिवण्यासाठी, आणि तो 1-2 दिवसाआड मिळत, 1-2 वर्षाआड मिळत असतो. काय झालं आज मला, सो त्यामुळे हा एक्स्ट्राचा आहे. आणि मी त्यांना भरपूरदा म्हटलं, कोणी आमच्या गावी वगैरे कोणी यूज करत असेल खाकी कपडे, पॅन्ट वगैरे शिवू शकतात ना, सो त्यांना द्या, कोणी गरीब असेल त्यांना डोनेट करा. पण ते काही ऐकत नाहीत आणि हा कापड दाखचं काही हलत नाही. म्हणून लवकर जे आहे या कपड्याच्यानं मी गाद्यांना खोडी शिवणार आहे, तेही हाताने, कारण मशीनवर खूप जाड कापड आहे. मिळतील बहुतेक शिवून, पण मी एक खोड शिवलेली आहे ऑलरेडी हाताने आणि 3 वर्ष झाले ती जशीच्या तशी आहे. म्हणून म्हटलं पैसे वेस्ट न करता घरीच जे आहे मी या कपड्याचे कमीत कमी 3 गाद्यांना तरी आरामात खोड होतील, कारण 2 ड्रेसचे जे आहेत हे कापड आहेत आणि इतके मस्त आहेत ना, माहिती आहे का, त्या खोडीमुळे त्या गादीपर्यंत धूळ पोहोचतच नाही, कारण खोडच इतकी जाड आहे, ती धूळ वगैरे सर्व ती म्हणजे गादीपासून दूर ठेवते. सो 1-2 दिवसात त्याचा निकाल मी लावणार आहे. सो इतके जे आहेत आरोहीच्या पप्पांचे कपडे आहेत, आणि आणखी आहेत 3-4 ड्रेस, पण तरी ते ऑर्गनाइज असतात, कारण प्रेसचे कपडे तसेही बघा घड्या मोडत नाहीत लवकर. त्यानंतर हा आरोहीचा कप्पा आहे, आणि हा बऱ्यापैकी ऑर्गनाइज नसतो, नेहमीच नसतो. एक ड्रेस काढला की आरोही 10 ड्रेस पसरवते, मग मी तेव्हाच तिला रागवते, तेव्हा ती पुन्हा ऑर्गनाइज करते. पण जशा घड्या आपण घालतो ऑब्व्हियसली तशा मुलांना जमत नाही, सो नंतर मला त्याला हातभार लावावाच लागतो. पण माझं कसं आहे, आरोहीने ड्रेस काढला ना लगेच तिला घडी करायला लावते, नाहीतर मी तरी करते आणि लगेच ठेवते. आणि मुलांच्या कपड्याची घड्या लगेच होतात, त्यामुळे लगेच ते ठेवल्या जातात आणि ऑर्गनाइज दिसतात. पिऊचा कप्पा तर तुम्हाला नेहमी परफेक्टच दिसेल. त्याने एक ड्रेस जरी काढला ना तर बाकीचे ड्रेस तो व्यवस्थित ठेवतो. नाही त्याला ठेवता आले तर मला तरी तो सांगतो, किंवा असं होतं की मम्मा तूच दे ना ड्रेस काढून, तूच दे ना, छोटा आहे असा विचार करून मी त्याला देतेही काढून. पण आरोहीच्या बाबतीत असं होतं, घे ना, तुला घेता येते ना, कळतं ना तुला, असं तसं. त्यामुळे आरोहीचा बऱ्याचदा विस्कटलेला असतो. पण या दोघं बापलेकांचा कप्पा हा नेहमी असाच मस्त ऑर्गनाइज असतो. बरं चला, आता माझ्या कपड्याची बारी. आणि माझं कपड बघून प्लीज मला जज करू नका. कारण दिवाळी झालेली आहे, खूपदा साड्या घालणं काढणं झाल्यात, बऱ्याच गोष्टी झाल्यात, बऱ्याच गोष्टी आल्यात, त्यामध्ये कोंबल्या गेल्यात. म्हणून माझ्या कपाटाची अवस्था ही काहीशी अशी आहे. आणि सतत कमेंट येत होत्या, ताई तुझं कपाट दाखव, कपाट दाखव. पण काय करू, मला असं कपाट दाखवायची लाज वाटत होती. पण चला, आज फायनली तुम्हाला दिसलेलं आहे काय अवस्था झालेली आहे माझ्या कपाटाची. आता पटपट हे सर्व बाहेर काढते, ऑर्गनाइज करते, आणि फायनल जे आहे कसं काय मी अरेंज करते ते तुमच्यासोबत नंतर शेअर करतेच.
सो सध्या तरी अशी माझी कपाटाची अवस्था झालेली आहे. सर्वात आधी ही रांगोळी बघा. तुम्ही बघितला का हिचा व्हिडिओ? घरीच तयार केलेली आहेत आणि जेव्हापासून ही तयार केली ना, खरंच रांगोळी काढायचं एक मोठं काम माझं कमी झालेलं आहे आणि त्यासोबत त्या एरियाची क्लिनिंगचं कामही जरा सोपी झालेलं आहे. कारण आधी दररोज रांगोळी काढायची आणि ते पिहू मोडायचा, सर्वीकडे पसरवायचा, म्हणजे क्लिनिंगचंही काम वाढायचं आणि माझं रांगोळी काढायचं. हे दोन्हीही कामं या रांगोळीमुळे कमी झालेत. ही रांगोळी कशी काय काढली याचा पण व्हिडिओ आहे. सो तो मी या व्हिडिओच्या शेवटी लावते किंवा मग अशा रांगोळी रेडीमेडही मिळतात. ते प्रोडक्ट जे आहेत तेही मी म्हणजे त्यांची लिंक देऊन देते डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही नक्की चेकआउट करा. त्यानंतर चला कबड आवरायला सुरुवात केली. सर्वात खालच्या कप्प्यापासून सुरुवात करते आहे, कारण छोटा आहे, कमी सामान आहे, म्हणून म्हटलं तिथनं सुरुवात करावी. सो असे माझ्याकडे काही नाही, फक्त 2च जे आहेत ब्लाऊजसाठीचे ऑर्गनायझर आहेत आणि हे सर्व मी बनवून घेतलेले आहेत प्रॉपर, जसे मला हवे होते तसे. नागपूरला असताना मस्त आहेत, मोठी साईज आहेत आणि डीप आहेत, त्यामुळे कमीत कमी 15 तरी ब्लाऊज एका बॉक्समध्ये आरामात बसतात. आणि किती वर्ष झालेत माहिती आहे का? 8 वर्ष झालेत जवळपास मी हे बनवून घेतले होते आणि त्याला काहीही झालेलं नाही, कारण कपडा चांगला आहे, चेन वगैरे सर्व क्वालिटी त्याची खूप छान आहे. सो आधी ब्लाऊज अरेंज केले, त्यानंतर हे मोजकेच माझ्याकडे पेटीकोट आहेत, ते मी या एका बॅगमध्ये अरेंज करून ठेवत असते. प्रत्येक साडीवर पेटीकोट घ्यायला मला आवडत नाही, कारण आपण साड्या काही नेहमी घालत नाही, मग ते कॉटनचे पेटीकोट पळूनच खराब होतात. त्यामुळे मी असे कलर सिलेक्ट करते का ते जवळपास 3-4 साड्यांसोबत तरी माझ्या जातात. सो पेटीकोट अरेंज करून झाल्यावर ह्या मोजक्याच पर्स आहेत माझ्याकडे 3-4. सो त्याही व्यवस्थित अरेंज करून ठेवल्यात आणि याच कप्प्यात माझे एकुलते एक 2च जीन्स आहेत, तेही मी ठेवलेत. अशा प्रकारे हा खालचा कप्पा जो आहे माझा अरेंज करून झाला इथे. त्यानंतर या मधल्या कप्प्यामध्ये असतात माझे ड्रेसेस, ज्याच्या आता मला घड्या घालायच्यात आणि खरंच त्याचं मला भरपूर टेन्शन आलेलं होतं. आयरन करून असले ना घड्या म्हणजे छान व्यवस्थित बसतात आणि कमी जागेत भरपूर ड्रेसही बसतात. पण आता आयरन नसल्यामुळे मला खरंच प्रश्न पडला होता. पण बघा, सर्व ड्रेसेसच्या घड्या ज्या आहेत इथे घातल्या व्यवस्थित आणि चला पटपट हेही जागेवर अरेंज करून ठेवते. आणि यावेळेस तर जरा चेंजेस केले मी. आधी काय करायची, कुर्तीज एका साईडने पॅन्ट वगैरे आणि एका साईडनं ओढणी असं ठेवायची मी. पण त्यामुळे काय होत होतं एक ड्रेस घ्यायचा तर इकडनं कुर्ती, इकडनं पॅन्ट, इकडनं ओढणी असं घ्यावं लागायचं आणि त्यामुळे बऱ्यापैकी ड्रेस अस्ताव्यस्त व्हायचे. म्हणून आता मी काय केलं, कुर्ती आणि पॅन्ट एकाच ठिकाणी ठेवलेत. ओढणी तेवढ्या कशा म्हणजे अशा घसरणाऱ्या असतात म्हणून त्या एका साईडनं ठेवल्यात, म्हणजे एक ड्रेस मला एका वेळेवर एकाच ठिकाणाहून बरोबर घेता येईल. त्यानंतर आता साड्यांचा नंबर, आणि इथे तर म्हणजे माझी भरपूर परिश्रम लागणार मला आधीच माहीत होतं आणि खरं तर म्हणून मी टाळतही होते. बरं चला, साड्या ठेवण्यासाठीही माझ्याकडे सेम बॉक्सेस आहेत, जसे म्हणजे हे बॉक्सेस आणि ब्लाऊजचे बॉक्सेस मी एकाच ताईंकडून शिवून घेतले होते. क्वालिटी खरंच खूप छान आहे. आणि यामध्ये साड्याही मी म्हणजे अशा अरेंज केलेल्या आहेत बघा. काट्या पदराच्या एका बॉक्समध्ये, त्यानंतर पार्टीवेअर एका बॉक्समध्ये, डेली वेअर म्हणजे कुठेही मी पटकन घालून जाऊ शकते अशा एका बॉक्समध्ये, आणि ज्या मी कधीतरीच किंवा कधीच घालत नाही अशा साड्या एका बॉक्समध्ये. असे 4 बॉक्सेस मी इथे माझे अरेंज केलेत. या ऑर्गनायझरचे फायदे खरंच खूप आहेत. यामुळे साड्यांच्या घड्या विस्कटत नाही, साड्यांना धूळ माती लागत नाही. पण एक तोटाही आहे बघा, म्हणजे प्रत्येक वेळेस साडी ठेवताना आपण घाई गडबडीत असलो की मग ते चेन उघडून साड्या ठेवायचा कंटाळा करतो आणि साड्या वर अशाच त्या बॉक्सेसच्या वर ठेवते मी बऱ्याचदा आणि त्यामुळेच मग क्लटर होतं. बरं चला, सर्व कबड ऑर्गनाईज करून झालं. कसं दिसतंय ते दाखवते. हा कप्पा तर तुम्ही आधीही बघितला, अगदी मस्त ऑर्गनाईज केला. आणि हा कप्पा जो माझा आहे त्यात बघा, इथे कपाटाच्या दरवाजाला जे आहे मस्त एक बांगड्यांसाठीचं ऑर्गनायझर बनवून आधीच आलेलं होतं. त्यामध्ये माझ्या सर्व ज्या आहेत बांगड्या ठेवलेल्या आहेत मी. फार नाहीत माझ्याकडे, मला बांगड्यांची जास्त आवड नाही, त्यामुळे मोजक्याच बांगड्या आहेत त्या इथे अगदी व्यवस्थित राहतात. त्यानंतर हे 4 साड्यांचे बॉक्सेस आहेत आणि माझ्या गरजेनुसार मी मस्त त्यामध्ये साड्या ऑर्गनाईज केल्या. त्याच्या खाली आहेत माझे ड्रेसेस आणि त्याच्या खाली माझे ब्लाऊज, जीन्स, पेटीकोट, पर्स सर्व आहे. सो अशा प्रकारे जे आहे माझं कबड मी ऑर्गनाईज करत असते. आणि माझं कपाट नेहमी असंच ऑर्गनाईज असतं, फक्त कधीतरी पसारा होतो. जसं आता दिवाळी, भरपूर सण वगैरे झाले, त्या गोंधळात जरा कपाट विस्कटलं होतं. त्यात बऱ्याचदा म्हणजे कमेंट्स येत होत्या, ताई कपाट दाखव म्हणून, आणि त्यानिमित्ताने माझं कपाटही इथे मस्त ऑर्गनाईज झालं. सो चला, या ऑर्गनाईज कपाटासोबत आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.